एक एनर्जी होती, की आकाशिकमध्ये खरं तर ती अटॅच झालेली होती. हां. मुलीशी बोलायचं होतं त्यांना. हं. पण त्या मुलीला बरेच प्रश्न विचारायचे होते आईला. हां. खूप लहान असताना ती आई गेलेली होती. हां. आणि मग आता ह्या मुलीला कळायला लागलेलं होतं, वयात आलेली होती आणि आईशी कनेक्ट हं. झाली ती. त्या आल्या पण. पण मुलीचे प्रश्न त्यांना ऐकायचेच नव्हते. बरं. तर हट्टी स्वभाव होता त्यांचा थोडासा. हं. तर त्यांचं असं म्हणणं होतं, की मी जाऊन 12 ते 13 वर्ष झालेली आहेत आणि मला जेवायलाच मिळालेलं नाहीये. ओह! कारण मग आवडीचं जेवण काय? तर साहजिक आपलं जे काही पारंपरिक हां. फूड जे आहे, ते त्यांना पाहिजे होतं. मग सवाष्ण त्या होत्या. तर त्यांना हां. बाकीचा त्यांचा साज-सगा पाहिजे होता. तर त्यांचं म्हणणं होतं, की तुमचं काय आहे ते मला नका सांगू. मला काय पाहिजे आधी ते द्या आणि मग मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईन. आधी ओके. हे कंप्लीट करा आणि त्या पूर्णपणे म्हणजे नाही, नाही, नाही म्हणजे मला शब्दच ते तोंडातनं त्यांना जे बोलायचं आहे ते सांगत होत्या त्यांच्या पद्धतीने. जे काही हां. बोलायची पद्धत आहे त्या याच्यामध्ये. हं. त्या फक्त त्यांचा हॅमर करत होत्या, की मला हे पाहिजे आहे, मला ही भूक लागलेली आहे आणि मला आत्ता ह्या गोष्टींची गरज आहे. ते मला आत्ताच्या आत्ता तुम्ही कधी देणार ते सांगा. ओके. ते दिल्यावर मग मी तुमचं पुढचं तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईन. मग जवळ-जवळ मी 7 ते 8 वेळेस ट्राय केलं. म्हटलं आम्ही हे तुम्हाला देणार आहोत. हं. पण तुमची मुलगी हे प्रश्न विचारते आहे, हां. तर तुम्ही याची उत्तरं द्या. त्यांनी केलं सगळ्या गोष्टी त्या केल्या. नंतर आम्ही परत त्यांच्याशी कनेक्ट केलं. तिला जे काही प्रश्न होते त्याची उत्तरं समाधानकारक मिळाले.